20 जून रोजी आम्हाला नोटीस आल्या एडीएमसी कडनं की घरं लवकरात लवकर खाली करा, अन्यथा पोलीस बळाचा वापर करून तुमचं घर खाली केलं जाते। त्या विरोधात आम्ही इथं आलो। रेरा मान्यता असताना पण आम्हाला अनधिकृत घोषित केलं आणि ते अनधिकृत घोषित केल्यानंतर आता आम्हाला एडीएमसी बेघर करायच्या उघड्यावर ठेवलं। मी ज्यावेळेला हे घर येतं त्यावेळेला बँकेने मला चेहरा बघून लोन दिलेलं, बँकेने सगळे डॉक्युमेंट बघूनच मला लोन दिलेलं। त्यामुळे यापुढे माझ्या घराला अनधिकृत घर म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला अधिकृत करून द्यायचं जर तुम्ही तर, आणि आम्ही ते अधिकृतच म्हणतो। आणि यापुढे कधी तुम्ही तुमच्या नातेवाईकांसमोर बोलताना सुद्धा हे ठणकावून सांगा आणि शांतीपणे सांगा की हो मी त्या प्रोजेक्ट पैकी एक जण आहे, जो लढा आम्ही देतोय। आणि मला गर्व आहे की मी माझ्या हक्कासाठी आज या मैदानावरती आलेलो आहे। स्वतःसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा। नमस्कार, मी प्रणव पाटील 65 बिल्डिंग मधून आलोय। मी आज उभा आहे बघितलं सगळ्यांनी आझाद मैदानावर मी उभा आहे। 65 बिल्डिंगचा विषय घेऊन आलोय। विषय असा आहे की रेरा मान्यता असताना पण आम्हाला अनधिकृत घोषित केलं आणि ते अनधिकृत घोषित केल्यानंतर आता आम्हाला एडीएमसी बेघर करायच्या उघड्यावर ठेवलंय। 20 जून रोजी आम्हाला नोटीस आल्या एडीएमसी कडनं की घरं लवकरात लवकर खाली करा, अन्यथा पोलीस बळाचा वापर करून तुमचं घर खाली केलं जाते। त्या विरोधात आम्ही इथं आलो। आम्हाला 20 मार्च रोजी मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता अधिवेशनामध्ये, एकालाही बेघर होऊन देणार नाहीत आणि जो कोणी दोषी असेल त्याला एकालाही सोडणार नाही। ना साहेबांनी एकालाही पकडलं ना आम्हाला बेघर हो। आम्ही आज त्यांचा शब्द आहे तरी आम्ही बेघर होतोय। त्यांनी शब्द देऊन सुद्धा एडीएमसी अधिकारी आम्हाला नोटीस पाठवतात, बेघर करतात। माझ्या असा सरकारला विनंती आहे की त्याने आम्हाला 65 बिल्डिंग साठी वेगळा GR करावा आणि फक्त 65 बिल्डिंग रेरामुळे जी लोक बसली त्या 65 लोकांना वेगळा GR करून अधिकृत करावा, अधिकृत दंड द्यावा। धन्यवाद।